उन्हाळ्यासाठी कोणीही कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक पीत असेल, तर त्यांना आपल्या मराठी अशा छान-छान शीतपेयांची ओळख आपण करून देऊया. तर हा थंडगार मठ्ठा आपण आज बनवणार आहोत, जो शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो आणि शरीराला उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा असतो. उन्हाळ्यामध्ये ताक पिल्याने आपल्या शरीराची उष्णता कमी होते, शरीराला नॅचरली थंडावा मिळतो आणि आपली स्किनसुद्धा ग्लो होते. ज्यांचं व्हिटॅमिन बी12 वगैरे जेही काही कमी असेल, तर रोजचं दही, ताक असं खाल्ल्याने त्यांची ती झीजसुद्धा भरून निघते. आणि त्याचसाठी उन्हाळ्यामध्ये आपल्याला रोज असा मस्त ताक किंवा मठ्ठा बनवून पिलाच पाहिजे. मठ्ठा बनवण्यासाठी लागणार आहे अद्रकचे 3-4 तुकडे, 3 ते 4 मिरच्या आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर. तर सगळ्यात आधी आपण इथे अद्रक, मिरची, जिरा पावडर, पुदिन्याची पानं असे थोडेसे ठेचून त्याचा मस्तपैकी रस निघेल इथपर्यंत त्याची चटणी बनवून घेणार आहोत. आता मोठ्या भांड्यामध्ये आपण ताजं लावलेलं दही घेणार आहोत. दह्याला चांगलं आधी घुसळून घेणार आहोत. घुसळल्यानंतर त्यामध्ये थंडगार पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा त्याला घुसळून घेणार आहोत. रवीने छान घुसळल्यानंतर तो एकजीव त्याच्यामध्ये येतो आणि त्यानंतर आपण बनवलेली चटणी जी आहे ती यामध्ये टाकणार आहोत. पुन्हा छानसं त्याला घुसळून घ्यायचं आहे आणि याला अर्ध्या तासासाठी त्याच्यातले जे पण काही मसाले आहेत ते मुरण्यासाठी अर्धा ते 1 तास तुम्ही जितका वेळ जास्त ठेवू शकता तितका वेळ ठेवाल आणि त्यामध्ये 1 चमचा, 2 चमचा तुम्ही अ, साखरसुद्धा टाकू शकता. हे सगळं अर्धा तास मुरण्यासाठी ठेवल्यानंतर आपण त्याला गाळून घेणार आहोत. म्हणजे जे अद्रकचे तुकडे आहेत किंवा मिरचीचे जे तुकडे आहेत बारीक-बारीक ते दाताखाली येऊ नये म्हणून. मी आता हे ताक अर्धा 1 तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे त्यातल्या मसाल्यांचा सगळा अर्क पण उतरेल आणि छानसं ते अजून थंडही होईल. आता अर्ध्या तासानंतर मी याला एका पातेल्यामध्ये गाळून घेणार आहे. उन्हाळ्याचं लग्न असलं की हमखास मठ्ठा असतो म्हणजे असतोच किंवा उन्हाळ्यात आपण कुठलंही फंक्शन जरी ठेवलं तर त्यात मठ्ठा असल्यावर त्याला 4 चांद लागले जातात आणि असाच मठ्ठा आमच्या घरामध्ये सगळ्यांना फार आवडतो. माझी मुलगी ही खूप आनंदाने पीत असते. त्यामुळे माझ्याकडे दर 2 दिवसाआड मी असा मठ्ठा किंवा मसाला ताक नक्कीच बनवत असते. मसाला ताकाचीही जो मसाला असतो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता हे मसाला ताक मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ताजी कोथिंबीर टाकलेली आहे, थोडेसे पुदिन्याची पाने टाकलेली आहेत आणि आता हे आपण छानसं ग्लासमध्ये काढूया आणि बघूया किती छान लागतं आहे ते. धन्वीला मठ्ठा खूप आवडतो म्हणून पहिला ग्लास धन्वीलाच देऊया आणि तिला विचारूया, की कसं झालेलं आहे? मसाला ताकचा मसाला कसा बनवतात? तो व्हिडिओ उद्या किंवा परवा येणारच आहे. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया पुढच्या